तर मॅचला इथे सुरुवात होईल. दोन बॅट्समन आता ग्राउंडवर जाऊन पोहोचलेले आहेत. रजत मुंडे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, मॅन फ्रॉम चांबार्ली, खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आहे ओमकार पाटील, मॅन फ्रॉम मुरबी, रायगड. दोन्ही रायगडचे खेळाडू यावेळेला गावदेवी गावठाणच्या विरोधामध्ये, माफ करा, उमेश 11 च्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. MH03 DK 5007 नेक्सॉन ऑफिसला लावली, गाडी काढून घ्या, गेट बंद होणार आहे थोड्या वेळात. काढून घे ना, ते बंद होणार आहे गेट. सामन्याला इथे सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवर ते रजत मुंडेचं खातं उघडलं जाईल. 1 रनने श्री गणेशा इथे होतोय. 1 रन घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल. खातं इथे उघडलं जाईल. गावदेवी गावठाणचं टॉस इथे जिंकला होता उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे आपल्याशी आता नुकतेच जुळलेत tenniscricket.in च्या माध्यमातून. त्यांच्या माहितीसाठी SSP वरळी उमेश 11 च्या कॅप्टन प्रीतम परबने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय प्रीतमने. संजय सोळंकी विरोधी टीमचा कॅप्टन आहे गावदेवी गावठाणचा. आणि नक्की या मॅच मध्ये आम्ही 50च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करू असं मत होतं संजय सोळंकीचं. यावेळेला चांगली बॉलिंग ऐश्वर्य सुर्वे यांच्या माध्यमातून. DN नगर अंधेरीचा हा खेळाडू ऐश्वर्य सुर्वे, आणि आपण पाहिलं मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसला. एक चांगला लेदर क्रिकेटर. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सातत्याने चांगला खेळ केला उमेश 11 साठी. अनेक वर्ष सातत्याने तो खेळतोय आणि आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिलं षटक इथे हाताळत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 रन. MPL मुंबई प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू बॉलिंग मार्कवर ऐश्वर्य सुर्वे. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, मनगडातला वापर इथे केला, परंतु इथे रन मिळणार नाही. तेवढाच दर्जेदार लेदर क्रिकेटर मैदानामध्ये खेळत असताना रजत मुंडे. आतापर्यंत 3 बॉल झाले, 2 रन. मध्ये थोडीशी दुखापत झाली, परंतु त्यानंतर काय चांगलं कमबॅक केलंय, धडाक्यात कमबॅक केलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रजत मुंडेने. परंतु पुन्हा एकदा ऐश्वर्याने त्याला बीट केलंय. रनआउटची संधी आहे, भरपूर वेगाने 1 रन कंप्लीट होते. अंपायर सिग्नल येतो, लेग बाईज एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत 3. नामदार चषक 2021 स्पर्धेची संकल्पना आपल्या विभागातले तडफदार असे आमदार नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड, गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य, या स्पर्धेचे आयोजक राजूदादा शिंदे तथा त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्षा पूजाताई शिंदे, कळवा मुंब्रा विभाग. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक नामदार चषक. फुलर लेनचा बॉल अचूक टप्प्यावर, इथे बॉल पिच करत असताना बॉलर ऐश्वर्य सुर्वे. हीच तर खासियत आहे ऐश्वर्य सुर्वेची. लगातार यॉर्कर, फुलर लेनचे बॉल सातत्याने तो टाकू शकतो. वाईड लाईनच्या तिथे त्याचा बॉल पडतो आणि ते चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग. 5 बॉल टाकून झाले, 3 रन स्कोअरबोर्डवर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते, रन मिळणार नाही. ओमकार पाटीलला पहिलं षटक संपलं. पहिलं षटक राहिलं नावावर. SPP वरळीच्या म्हणजेच उमेश 11च्या पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत फक्त 3. तर यानंतर तिसरा सामना होईल. श्री दत्तकृपा मुंबई बंड्या बॉईज कुठेही जाऊ नका, क्वार्टर फायनलची मॅच लगेच खेळवली जाईल. आता तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. यानंतर तिसरा सामना लगेच खेळवला जाईल जो क्वार्टर फायनलचा असेल. त्यामुळे बंड्या बॉईज संघाने कुठेही जाऊ नका, लगेचच तुमची मॅच खेळवली जाईल. आणि दुसऱ्या फेरीचा जो सामना आहे तो 4 षटकांचा खेळवला येईल. पहिल्या फेरीतले सामने हे 5 षटकाचे होतील. दुसऱ्या फेरीतले सामने हे 4 षटकांचे खेळवण्याचा निर्णय आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलाय. शिरुविक श्रीकांत मोलगी हे त्याचं खरं नाव. शिरू या टोपण नावाने ओळखला जातो हा खेळाडू. मॅन फ्रॉम पेजारी अलिबाग.
ओव्हर नंबर सेकंड मध्ये बॉलिंग करताना दिसेल शिरुविक. लक्ष प्रस्थापित करायचंय गावदेवी गावठाणला. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये रजत मुंडे भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या सीझन मध्ये. आणि पहा शिरूचं स्वागत. बॉल आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. एक मोठा षटकार शिरुविकच्या विरुद्ध. लांबलचक फटका बॅट्समन रजत मुंडे पुढे सरसावलाय. लाजवाब कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. डीप कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या मंचावर सध्या गरमागरम वडपाव आणि त्याचबरोबर चहाचा आस्वाद सुरू आहे. आणि अगदी तशीच बॅटिंग. गरमागरम भजी आणि वडापाव आणि त्याबरोबर चहा जर असला तर जी मजा येते अगदी तशी बॅटिंग मैदानामध्ये करत असताना रजत मुंडे. अगदी लाजवाब. 10 रन स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर शिरुविक. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर कमबॅक. बॅटिंगसाठी आता तयार होईल ओमकार पाटील. अशोक गौरी साहेबांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर. आपले सहर्ष स्वागत. अशोकजी गौरी खारीगाव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. राजू दादा शिंदे मित्र परिवाराच्या वतीने. हा बॉल सोडून दिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप पिच झालाय. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. नासिर इथे इशारा करतायत आमचे पंच. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 11. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं. हा देखील बॉल थोडासा खराब लाईनवर पिच झालाय. अंपायरचा इशारा येतोय सलग दुसरा व्हाईट बॉल. प्रेशर इथे बिल्ट होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली. बॉलिंग करत असताना बॉलर ऐश्वर्य सुर्वेने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये महागडा ठरतोय यावेळेला शिरुविक. आणि इथे मात्र फटका फसलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक चांगला झेल पकडलाय. बॅट्समन आउट. झटका इथे पाहायला मिळाला. क्रीजच्या आतमध्ये जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि इथे पहा काय बॉल कव्हर केला आमच्या कॅमेरामॅनने. खूप चांगलं कॅमेरा वर्क. अगदी जे डोळ्यांना दिसत नाही ते कॅमेऱ्याच्या सूक्ष्म लेन्सने टिपलं जातं. आणि हीच तर खरी कमाल आहे tenniscricket.in ची. खूप चांगलं टेलिकास्ट. रन आहेत स्कोर बोर्डवर 12. पहिला झटका बसला. इजरार खानने खूप चांगला झेल तिथे टिपलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. शिरुविकला पहिले यश. 9 रन त्याने आतापर्यंत खर्च केलेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय अमित नाईक. मॅन फ्रॉम एकटघर अमित नाईक. मगाशी याचंच नाव संजय सोळंकीने घेतलं की हा खेळाडू आमच्या टीमसाठी नक्की रन करेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. एक स्लिप तैनात करण्यात आली होती. बॉल थोडासा वळला. थोडासा खाली राहिला परंतु स्टंपिंगची संधी होती. बॉल पुन्हा एकदा तयार. शिरुविक. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. तिथे रन घोषित क्षेत्रामध्ये बॉल जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 माफ करा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. 13 लॉस ऑफ 1 विकेट. रजत मुंडे यावेळेला बीट केले. रजतला आतमध्ये येणारा बॉल. शिरुविक यांचा ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. पॉवर प्ले समाप्त. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 13 रन आहेत स्कोर बोर्डवर. गावदेवी गावठांची धावसंख्या. एक षटकार आला रजत मुंडेच्या बॅटमधून परंतु त्यानंतर मात्र त्याला थांबवलंय आतापर्यंत शिरुविकने. नामदार चषक 2021 चा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय. उद्घाटन समारंभ इथे पार पडल्यानंतर ही स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो. पहिला सामना इथे संपलाय. पहिल्या सामन्यामध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबईचा पराभव झाला. श्रीदत्त मुंबई म्हणजेच बंड्या बॉईज या संघाने इथे बाजी मारली. दुसरा सामना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो. आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये उमेश 11 म्हणजेच SPP वरळी या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय गावदेवी गावठांच्या विरुद्ध. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी गावठांची धावसंख्या आहे 13. 1 विकेट गमावल्यानंतर.
5 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतला जो क्वार्टर फायनलचा सामना होईल तो 4 ओव्हरचा खेळवला जाईल. याची सर्वच टीम्सनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे याच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आला. मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी. या स्पर्धेमध्ये भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून शहरातून खेळाडू खेळण्यासाठी येतील. अनेक खेळाडू मी म्हणेन आपल्या शहरच्या बाहेरचे देखील असतील. फुलर लेनचा बॉल, काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. डीप कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय. बघूया अंपायर काय इशारा देतात, किती रन मिळतील. आणि हा येतोय चौकार. नाईकच्या बॅटमधून मॅन फ्रॉम एकटगर. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली एफर्ट इथे देत असताना फिल्डिंग मध्ये शिरुविक श्रीकांत मोलगी. 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर अमित नाईकची धावसंख्या 5, टीमची धावसंख्या 18. गावदेवी गावठाण ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 5 ओव्हरचा हा सामना आजच्या दिवसातला म्हणजेच आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. नामदार चषक 2021 मध्ये. संकल्पना दमदार आमदार नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड, गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. शॉर्ट बॉल हुक केलाय. टायमिंग प्रॉपर. रन किती मिळतील, हा येतोय चौकार. ची पूर्तता संयोजक आयोजकांनी अगदी लक्ष ठेवायचं आहे, कारण वेळेच्या मर्यादा आपल्यावर आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा बॉलची मागणी मैदानामध्ये होईल, ज्यांच्याकडे ते डिपार्टमेंट सोपवण्यात आलेलं आहे, या स्पर्धेचे आयोजक राजूदादा शिंदे त्यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून त्यांनी ते योग्यरित्या पार पाडावं हीच अपेक्षा. या 4 रात्रीमध्ये आपलं सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असेल. 22 रन स्कोअर बोर्डवर, कारण महाराष्ट्रामधली एक मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. स्पर्धेची आजची पहिली रात्र. यावेळेला बीट केलं ऐश्वर्य सुर्वेने. लगेच प्रत्युत्तर दिलं त्या चौकाराचं. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग इथे राहिली होती, कंजूस बॉलिंग. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. ज्या पद्धतीने हा बॉल इथे टाकला ऐश्वर्याने, थोडासा बाहेर निघाला. खूप चांगली बॉलिंग. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेला कव्हर्सला दिशा दिली. भरपूर वेगाने आला होता तिथे फिल्डर शिरुविक. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. माफ करा, 1 बॉल अजूनही शिल्लक. एक बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. रन झाले 23. लास्ट बॉल या ओव्हर मधला टाकण्यासाठी ऐश्वर्य सुर्वे तयार अमित नाईकच्या समोर. लोअर फुलटोस बॉल, बॅटची कळा घेतली. गली रिजन मध्ये बॉल जातोय. तिथे कदाचित डिक्लेअर घोषित आहे का हे पाहावं लागेल. येस, अंपायरचा इशारा येतोय. 1 रन घोषांकित क्षेत्रामध्ये हा बॉल जाईल. ओव्हरची समाप्ती होते 8च्या सरासरीने. करंट रन रेटने आतापर्यंत रन झालेले आहे 24. विकेट गमावली 1 गावदेवी गावठाणने. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. नाईट मध्ये ही स्पर्धा खेळण्याची संधी. रजनी क्रिकेट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालं. 70-70 बिग बॅश लीग नंतर आता नामदार चषकाकडे प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या वळल्या. अनेक दिवस सातत्याने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा होती, ही स्पर्धा कशा रीतीने संपन्न होईल. आणि अगदी तसाच प्रारंभ झाला या स्पर्धेचा. या स्पर्धेची संकल्पना तुम्हा सर्वांचे लाडके नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड, गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य, राजूदादा शिंदे त्यांचा पूर्ण मित्रपरिवार, पूजाताई शिंदे युवती अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळवा मुंब्रा विभाग. पहिल्या रात्रीमध्ये आपण आहोत. भरघोस बक्षिसांची लयलूट. आपल्या विभागातील खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल, ती मात्र परवापासून. शनिवार आणि रविवारी तो महासंग्राम रंगेल. बॉल तयार. जिमी नाटेकर. अंपायर सिग्नल. पहिला बॉल वाईड.
तसं जर पाहिलं तर दिनेश हे खरं नाव, परंतु जिमी या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. फुलर लेनचा बॉल होता. टायमिंग खूप चांगलं जुळत असताना स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन रजत मुंडेचा. सेन्सिबल क्रिकेट रजत मुंडे खेळतोय. त्याला माहिती आहे सध्या रन चांगले झालेत. 8च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर रन कमीत कमी 40-45 होतील. जे संजय सोळंकीने मत व्यक्त केलं होतं तितपत पोहोचण्याचा प्रयत्न जर केला, पार्टनरशिपचा विचार केला. 10 बॉलमध्ये 14. ओमकार पाटील आज काही करू शकलेला नाही या मॅचमध्ये. 0वर तो आउट झाला. परंतु अमित नाईक आणि रजत मुंडे मध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. जिमी नाटेकर बॅटची कडा, फ्लाय स्लिप कडून बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे 1 रन मिळेल. या सिंगल नंतर रन झाले 27. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. तिसरा जो सामना होईल तो होईल क्वार्टर फायनलचा सामना. श्री दत्त कृपा मुंबई म्हणजेच बंड्या बॉईज. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय तुमच्या माहितीसाठी की यानंतर लगेचच तुमची मॅच खेळवली जाईल, त्यामुळे कुठेही तुम्ही जाऊ नका. आणि तो सामना 4 ओव्हरचा होईल. रन झाले 27. एक वेळेला आणखीन चांगली बॉलिंग. पिचिंग झाल्यानंतर खाली राहतोय बॉल. अंपायरकडे अपील आणि त्यानंतर अंपायर नासिर शेख यांनी इशारा कळवलाय. हा लेग बाईटचा रन मिळेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये रन झालेले आहेत 28. नक्कीच खूप चांगला डिसिजन अंपायर नासिर आणि जावेद हे नाव सर्वांना परिचित आहे. मोठे नाव, मोठे टेनिस क्रिकेटर. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी खेळलं, सेवा दिली. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले त्यांनी पाहिलेत आणि त्यापैकी नासिर आता इथे अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. कदाचित जावेद यांना आपण खेळताना देखील पाहू. ट्रायडन नवी मुंबईमध्ये. रन झालेत 28. हा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर चाललाय. लाईन अजूनही मिळालेली नाहीये जिमी नाटेकरला. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. रन झालेत 29. खूप चांगलं टेलिकास्ट. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये खूप चांगलं कार्य करतात. आमचे कॅमेरामॅन शाहरुख, विनायक, संदेश, जितेंद्र, नवनाथ चांगलं कार्य करतात या स्पर्धेसाठी. बॉल तयार. हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. मिडविकेटला फिल्डर आहे. खूप चांगला झेल तिथे पकडलाय आकाश शिंदार याने. बॅट्समॅन आउट. आकाश चिंदारिया डीप मध्ये फिल्डर होता आणि बॅट्समन आउट होतोय रजत मुंडे. दुसरा झटका गावदेवी गावठाणला. महत्वाची विकेट. सेट बॅट्समन इथे आउट झालाय जिमी नाटेकरच्या या ओव्हरमध्ये. अनेक वाईट बॉल आले. लेग बाईज एक घोषित स्वरूपामध्ये रन आली, परंतु त्यानंतर इथे फलंदाज बाद झाला. नवीन बॅट्समन नवीन बॅट्समन आलाय. करण मडवी, मॅन फ्रॉम गावठाण उरण, बॅटिंग करण्यासाठी तयार होईल. चर्चेतलं नाव आहे रायगड क्रिकेटमधलं हे करण मडवीचं. पहिलाच बॉल अमित नाईक आता इथे बीट होतोय. विकेट किपरचा वेध घेतला जाईल. चांगली बॉलिंग जिमी नाटेकरची. या ओव्हरमध्ये काही एक्स्ट्राज रन त्याने खर्च केले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. अगदी स्टंपच्या बेल्ट जवळून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फुंकर मारत, परंतु तीच फुंकर जर बेल्सवर बसली असती तर नक्की जावं लागलं असतं अमित नाईकला. पॅव्हिलियनच्या दिशेने. रन झाले 29. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. यावेळेला फटका चांगला. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. षटकार.
बॅट्समनचं नाव घेण्यात आलं होतं कॅप्टनच्या माध्यमातून, तोच एक चांगली इनिंग इथे पेश करतोय अमित नाईक. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत रन आले 13. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहे स्कोर बोर्डवर 35. म्हणजे मगाशी संजय सोळंकी यांनी सांगितलं कमीत कमी 40 ते 45 रन करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्या दिशेने वाटचाल तर सुरू केली आहे. शेवटचा षटक खूप महत्वाचा असेल. निर्णायक षटक टाकण्यासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल जिशान खान. जिशान 35 after 4 over, loss of 2 wicket. Team गावदेवी गावठाण 8.75 चा करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 43 होतील, जे संजय सोळंकीला अपेक्षित आहे. जिशान आलाय मॅन फ्रॉम मलाड, मुंबई, बॉलिंग करण्यासाठी. लेफ्ट मोर द विकेट. पहिला बॉल फेस करत असताना करण मडवी बीट होतोय. विकेट किपरचा वेध घेतला जातो आणि येतोय डॉट बॉल. यंदाच्या सीझन मध्ये या बॅट्समन एक मोठा कारनामा केला. 6 बॉलमध्ये 38 रनची आवश्यकता असताना सामना जिंकवला टीमला. असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. 5 बॉलमध्ये त्याने ते 38 रन कंप्लीट केले आणि एक चित्तथरारक विजय मिळवून दिला आणि तेव्हापासून हा खेळाडू भरपूर चर्चेमध्ये आहे रायगड क्रिकेटमध्ये. करण मडवी मॅन फ्रॉम गावठाण जिशानच्या समोर. लोअर फुलटोस बॉल, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. यावेळेला फटका चांगला आहे. अंपायरचा इशारा येतोय चौकार. बॉल आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. करण मडवी आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. 1 रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 40-40. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. नामदार चषक 2021 तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचे उद्गाते ज्यांची संकल्पना नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड, गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य. तरुण तडफदार असे आपल्या परिसरातले नामांकित नेते आणि आयोजक या स्पर्धेचे राजूदादा शिंदे व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. पूजाताई शिंदे युवती अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. बीट केले अमित नाईकला. थोडासा नाराज असेल, निराश असेल आपल्या स्ट्रोकच्या सिलेक्शनवर, कारण अगदी रडार मध्ये त्याचा बॉल होता. समोरून बॉल अगदी स्ट्रेटर वन, कुठेच वळलेला नाहीये. आर्म बॉल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये, तो बॉल इथे टाकला होता बॉलर जिशान खानने. मॅन फ्रॉम मलाड, मुंबई. 40 रन. वेगवान बॉल, वेगवान प्रतिउत्तर. बॉल चाललाय सीमारेषेलगत. इट्स मॅक्सिमम. चांगला स्ट्रोक. बॅट्समन अमित नाईक, ही इज ऑन फायर नाव. या ओव्हरमध्ये एक चौकार आलाय, या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. धावसंख्येला चांगला आकार. 46 रन. गावदेवी गावठाण. आणखीन एक लोअर फुलटोस. कव्हर्सला दिशा दिली. फिल्डरने चांगली कामगिरी पार पाडली. त्याच्या पायाला ब्रश होऊन बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला. 2 रन घेतले आणि 3ऱ्या रनचा प्रयत्न, त्यामध्ये आउट होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये अमित नाईक. कोण 50 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 49 टू विन. पहिल्या मॅच मध्ये 40 रनचं लक्ष, या मॅच मध्ये 49 रनचं लक्ष आहे. SPP वरळी म्हणजेच उमेश 11 या टीमच्या समोर 49 टू विन. 48 रन झालेत. पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी सांगतोय, कंपल्सरी टार्गेट चेस आहे, नियम आहे या स्पर्धेचा. 49 रन तुम्हाला काढाव्याच लागतील. यानंतर 3ऱ्या मॅच मध्ये श्री दत्तकृपा मुंबई बंड्या बॉयज टीमचे कॅप्टन. लक्षात घ्या, 3 ओव्हरचा खेळ झाला की तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला उपस्थित राहायचंय बंड्या बॉयजचे कॅप्टन. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग या नामदार चषकामध्ये
दुसऱ्या मॅच मध्ये कशा पद्धतीने होईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी ज्येष्ठ समालोचक काका म्हात्रे यांच्याकडे. करांची बरसात देखील झाली आणि 48 धावा या धावपगार 49 धावांचं लक्ष्य 9.80ची सरासरी असेल ती वरळी अर्थात SPP उमेश 11 या संघासमोर असेल. सामना संपल्यानंतर कुठल्याही आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी मैदानामध्ये जायचं नाही ही तुम्हाला नम्र विनंती. काही क्षणातच सामन्याला सुरुवात होते. ही जी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात ती अर्थात आमचे आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब गृहनिर्माण मंत्री, त्याचबरोबर श्री राजूदादा शिंदे आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार, पूजा ताई शिंदे युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कळवा मुंब्रा, वीरेश संयोजकामध्ये वीरेशजी तावडे, विवेकजी राणे, व्यंकट बुदलियार, जावेद शेख अशी अनेक त्यांचे मित्रपरिवार ज्यांनी तन आणि धन या 3 घटकांचा वापर करून कार्यातनी क्रिकेट स्पर्धा संपन्न करते. आजची पहिली रात्र खुला गट एकूण 16 संघांचा सहभाग आहे. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांक 1 लाख, तब्बल 3 लाख हे खुल्या गटाची स्पर्धा आहे. तर अर्थातच शनिवार आणि रविवार स्थानिक गटासाठी कळवा ठाणे मुंब्रा विभाग आहे. प्रथम क्रमांक 1 लाख, भव्य चषक द्वितीय क्रमांक 50,000 आणि भव्य चषक तब्बल 1.5 लाख म्हणजे 4,50,000ची महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली क्रिकेट स्पर्धा या करोनाच्या पार्श्वभूमीनंतर आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक ज्याच्यामध्ये खुला गटाचा तुम्ही विचार केला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 10,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज 10,000 रुपये आणि मालिकावीर 25 म्हणजे 48,000 हे खुल्या गटासाठी पारितोषिक असतील. आणि स्थानिक गट ज्याच्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,000, उत्कृष्ट गोलंदाज 5,000, उत्कृष्ट फलंदाज 5,000, मालिकावीर 10,000 असे एकूण 23,000 ही सर्व रक्कम जर आपण एकत्र केली तर 5,21,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतभर चर्चेला गेलेली ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा आलेल्या तमाम अतिथी मान्यवर सर्व क्रिकेटर्स ठिकाणी खेळाडूंचं यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. लक्षाचा पाठलाग इथे आहे तो अर्थातच 49 धावांचं साधारणतः ही सरासरी जर आपण पाहिली तर 9पेक्षा जास्त ही सरासरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात येते ती वरळी SPP अर्थात उमेश 11 संघाचे प्रीतम आणि अमित काजी. तर षटक घेऊन गोलंदाज येतोय तर वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला आणि पंचांचा इशारा येतोय पहिला चेंडू स्वैर. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज वसीम, गोलंदाज आणि समोर मात्र प्रीतम. अतिशय सुंदर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. घोषित स्वरूपात 1 धाव इथे मिळते. चेंडू अतिशय वेगाने इथे आपण पाहिलं ते यष्टीच्या जवळून गेला. यष्टीरक्षक किंवा शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकला नाही आणि अशा प्रकारे 1 धावेचं योगदान. 2 धावा धावफलकावर. संगनायक अर्थातच इकू अतिशय मोठं नाव आहे. आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा
अर्थात देवगडच्या स्पर्धेमध्ये गतवर्षी त्याला मालिकावीराचं पारितोषिक मिळालं होतं. बाईक ज्याच्या नावावर संपन्न झाली होती तो इथे कर्णधार आणि यष्टेशक दरम्यान यावेळी पहा चेंडूला एक मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला गेला. आपण पाहताय साधारणतः शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि येतोय एक सुंदर अर्थातच फटका चौकार. अगदी परदेशात देखील गाजलेलं हे अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेचं इथून तुम्ही पाहिलं तर राजू दादा हे देखील इथे या ठिकाणी अर्थातच त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वळी या मैदानाकडे तर हा चौकार 4 धावांचं योगदान इथे येतोय. प्रीतम पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी पहा पंचांकडे दाद मागितली जाते मात्र चेंडू अर्थात डावेष्टीच्या बाहेर. स्वैर या ठिकाणी 1+1 आणि 2 धावांचं योगदान. स्वैर अधिक घोषित असे एकूण 2 धावा इथे मिळतील. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही पाहतात अर्थातच पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल इथे केले जातोय. एक पॉईंट क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, एक गलीमध्ये आणला जातोय तर मिड ऑफ देखील इथे तैनात केले गेले आणि एक क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट कव्हर. प्रीतम यावी तयार. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहा फक्त बॅटला स्पर्श करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. अतिशय चांगला चेंडू फेकला तो वसीमने. ऑनसाईड जर तुम्ही पाहिलं तर आता तर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट तुम्ही पाहताय, एक मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मात्र यावी अर्थात डीप मिड विकेट तैनात केलं गेलं आहे ते फलंदाज अर्थात प्रीतमसाठी. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक सुंदर संजीवनी चौकार, 4 धावांचं योगदान. धावपलकावर येतात 12 धावा. 12 आकडा जेव्हा आपल्या समोर येतो तो तेव्हा मात्र महाराष्ट्राचे निश्चित भाग्यविधाते सन्माननीय शरद पवार साहेब जे माजी कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर, त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती हे देखील आपल्यासमोर लगेच येतं. तर धावसंख्या धावपलकर येते या चौकाराच्यामधून 12. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 12 धावा धावपलकावर आल्यात. 49 धावांचं लक्ष समोर आहे ते उमेश 11 अर्थात वरळी SPP या संघासमोर. वसीमचं षटक थोडंसं निश्चित महागडं ठरते. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय वेगवान मारा. या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला गा आणि यावेळी आपण पाहतोय मिड विकेट सीमारेषेपर्यंत येतोय एक संजीवनी सुंदर फटका चौकार. सोळा धावा धावपलकर आतापर्यंत आल्या. 3 चौकार आलेत. या ठिकाणी मात्र उजव्या साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार करण्याचा प्रयत्न होता. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. षटक मात्र समाप्त झालं. हे षटक अतिशय मागडे षटक ठरलं. ते अर्थात गावदेवी गावठाण या संघाच्या बाजूने 16 धावा या षटकात आल्या. वसीमचं षटक अतिशय मागडं षटक ठरलं. 49 धावांचं लक्ष्याचा पाठलाग अर्थातच 16 धावा धावपल करायला त्यामुळे येणाऱ्या 4 षटकामध्ये 33 धावांची गरज आहे. नक्कीच लक्ष थोडंसं जवळ येतो आहे. पण क्रिकेट मगाशी 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होता असं वाटलं नव्हतं कधी की दत्तकृपा अर्थात बंड्याबुवा
बॉईज मुंबईचा संघ विजयाच्या जवळ पोहोचेल, परंतु क्रिकेटमध्ये काही घडलं जातं आणि इथे मात्र घडलं, कारण क्रिकेट हा अनितीचा खेळ असं म्हणलं जातं, जिथे आपण पाहता की रंग बदलले जातात. झाडावर जसा सरडा रंग बदलतो तसं क्रिकेटमध्ये रंग बदललं हे आपण अनेक क्रिकेट सामन्यामध्ये पाहिलं. तर ही क्रिकेट आहे. त्रिषटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक गोलंदाज साईश गावदेवी गावठाण, उरण परिसरातला रायगड जिल्ह्यातला एक मोठा संघ, अनेक क्रिकेट स्पर्धा या संघाने गाजवल्या. तर समोर मात्र असेल तो अमित कोरी. दुसरे षटक 300 दशक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑन, एक अर्थातच वायडिश लॉंग ऑफ तैनात केलं गेलं आहे. पहिला चेंडू अकुटप्प्याचा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू मात्र गली क्षेत्रामधून घोषित स्वरूपात एक धाव मिळते आणि अमित कोरी आपलं खातं उघडतं एका धावेने. धावप्रकार वाढवते ती 17. 17 धावा. साईश आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून आता डाव्या हाताने गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाला. डाव्या एसटीच्या जवळून चेंडू एसटीच्या हातामध्ये चेंडू विजावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. सतरा धावा आतापर्यंत. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये संघनायक सोळंकी अर्थात इकू या ठिकाणी गोलंदाजाला समजावतोय पुढील चेंडूसाठी. हलक्या हाताने निश्चित कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे पाहता येतो, अर्थात गली क्षेत्रामध्ये जातोय. घोषित स्वरूपात धाव मिळते ती 1 आणि या षटकातले 3 चेंडूंची समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या 18. अमित कोरी वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न, अप्परकटच्या माध्यमातून चेंडू मात्र पाहूया जातोय पॉइंट आणि गली क्षेत्रामधून आणि घोषित स्वरूपात धावा इथे येतात. चौकार, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. या षटकातला पुढचा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केले, अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये घोषित 1 धावेसाठी आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीवर धावफलकावर धावा येतात. प्रति षटका 12च्या सरासरीने 24. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 24 धावा आत्तापर्यंत धावफलकावर आल्यात, म्हणजे येणारी 3 षटकं 25 धावांची गरज असेल सामना जिंकायला. या स्पर्धेचा नियम असा आहे की नाणेफेक ही फक्त फलंदाजी की गोलंदाजी यासाठी त्याचा निर्णय घेतला जातो आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा अतिशय गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं नियम इथे मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. आणि खऱ्या अर्थाने ही खूप मोठी क्रिकेट स्पर्धा. आपण बॅनर जर पाहिलेत तर समोर मात्र राज्याचे अर्थातच गृहनिर्माण मंत्री डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या संकल्पनेतून साकार असणारी क्रिकेट स्पर्धा, राजूजी शिंदे यांचं खूप मोठं योगदान आणि त्यांच्या सहकार्याने केलेले कष्ट, या महाराष्ट्रातील ही भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थात रजनी क्रिकेट स्पर्धा 2021च्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. षटकोदर गोलंदाज साईजचं समाप्त थोडंसं मागडे षटक ठरलं. या षटकात धावा आल्या
8 धावा आल्या, 24 धावा या धावपलकावर येत आहेत. आणि स्ट्राईकवर आता मात्र आपण समोर खेळताना पाहायला मिळतोय तो प्रीतम परब. प्रीतम परब 3 चौकारच्या माध्यमातून 13 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होते, नवीन गोलंदाज येतोय देवेंद्र. पॉवरपेची दोन्ही षटकं समाप्त झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी जी फलंदाजांना आणि गोलंदाजांना देखील तितकीच चांगली साथ देत असताना या षटकातला पहिला चेंडू 24 धावा धावपलकर असताना संत गतीने हा चेंडू इथे आला. फलंदाजाला पूर्णपणे बीट केला, कारण वेगवान चेंडूची प्रतीक्षा केली होती ती प्रीतम परबनी. माझा चेंडू निश्चितच संत गतीने आला आणि पूर्णपणे बीट फलंदाज. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी अर्थातच दिशेपासून भरकटला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी स्वैर म्हणून इशारा केला. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 25 धावा पावशतक धावपलकावर येते. 49 धावांचं लक्ष समोर आहे. ते अर्थातच उमेश इलेव्हन संघाला. प्रतीश परब तयार. या ठिकाणी मात्र हा चेंडू डावेष्टीच्या जवळून आलेला, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी 1 धाव या ठिकाणी घोषित मिळाली. 26 धावा धावपलकावर येतात. 18 धावांचं योगदान देतोय प्रितेश परब, ज्याच्यामध्ये त्याने 3 चौकारांचं योगदान दिलं. आणि आठ चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं प्रितेश परबनी. 55 डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू होतो. या ठिकाणी सोनसंधी होती फलंदाजाला. चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून भिरकावून दिले. लॉंग लेग आणि याच्या क्षेत्रामधून मात्र घोषित स्वरूपात धावा येतात. 2 धावा मिळतात त्या संघाला, 2 धावा मिळतात त्या प्रितेश परबला. आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावपलकात वाढ होते ती 28. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. एक संत क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतात. आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केले. यावेळी अपरकटच्या माध्यमातून चेंडू खेळला आहे. अर्थात गली क्षेत्रामधून हा चेंडू सीमारेषेकडे जातोय, परंतु इथे घोषित स्वरूपात धावा येतील. अर्थात 1 आणि या 1 धावेच्या माध्यमातून धावपलकावर धावा येतात 29. अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा भारतमधली, कारण या स्पर्धेबद्दल बरीचशा गोष्टी रंगल्या होत्या. कारण करोनानंतरची ही मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहायला मिळते. कळवा, ठाणे, मुंब्रा परिसरातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा. आणि आत्तापर्यंतचा आपण विचार केला तर धावांचा पाठलाग करत असताना उमेश इलेव्हन संघाने आत्तापर्यंत कोणताही फलंदाज गमावला नाही. म्हणजे ही जी 29 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अर्थातच चेंडू जातोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येईल 2 धावांचा. 2 धावा मिळाले संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावपलकात वाढ होते ती 31. तिसरे षटक मार्गच असताना संपूर्ण या षटकाचा जर तुम्ही विचार केला तर चेंडू हे अर्थात गली क्षेत्रामध्ये किंवा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेले, हे एक वैशिष्ट्य होतं. एकतीस धावा. अठरा धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर 7-8 बॉलांचा रनअप तुम्ही पाहताय तो अर्थातच देवेंद्र पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुन्हा एकदा डाव्याशीच्या बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पहा बहुधा 1 धाव घोषित. 1 धाव मिळाली ती लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 1 धावेचं योगदानानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धावपलकावर आल्यात. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत कोणताही फलंदाज गमावला नाही, हे वैशिष्ट्य आहे.
ते अर्थातच गावदेवी गावठण संघाविरुद्ध उमेश 11 वर्ली SPP या संघाचे षटक होतं देवेंद्रने या षटकाचा विचार केला. आमचे गुणलेखक माझ्यासोबत आहेत ते अर्थातच अभिमन्यू दास ठाणे आणि अभिषेक साटम कणकवली हे गुणरेखक जे आमच्या समालोचकाचा पाठीचा कण असं म्हणतात. आणि या षटकात एकूण धावा आल्या ते अर्थ खर्च केला देवेंद्रने तब्बल 7 धावा. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आहे. 32 धावा धावपल करायल्यात. म्हणजे येणारी 2 षटकं बाकी आहेत. 17 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर प्रति षटक 8.50 ची सरासरी असेल. आणि या पद्धतीने विकेट नाही गमावले म्हणजे निश्चितच चांगला पाठलाग या ठिकाणी करत असतात. पण गावदेवी गावठण संघ देखील एक नावाजलेला संघ महाराष्ट्रामधला. इथले अनेक खेळाडू हे आखाती देशामध्ये जाऊन आले. गोव्याची क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्या. रजनी क्रिकेट असो अर्थात डे क्रिकेट असो दे, कारण संजय सोलंकी सारखा फलंदाज संघनायक या संघाचं या ठिकाणी आपल्या गोलंदाजांना मार्गदर्शन करत असताना तर वह्या मैदानाकडे पुन्हा एकदा 4थ्या षटकाकडे गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज साईस जो आपलं वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. मागच्या षटकामध्ये त्याने एकूण 8 धावा दिल्या होत्या. यावेळी त्याचं वैयक्तिक शेवटचं षटक आणि या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त याला मालवणी शब्दामध्ये म्हणतात दांड्या गुल आणि या ठिकाणी दांड्या गुल. जे झाला एक चांगला यॉर्करचा चेंडू डाव्या यष्टीजवळ आला ज्याने 7 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिल्यामध्ये एक चौकाराची देखील नोंद इथे केली गेली होती. मात्र पहिल्या विकेटसाठी ही जी भागीदारी जी तुम्ही पाहिली तर 32 धावांचे एक चांगलं योगदान त्यांनी दिलं. ते अर्थातच उमेश 11 वर्ली SPP या संघासाठी. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावर आकाश. आकाश चिंदाऱ्या या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय. तुम्हाला सर्वांना रायगडचा आकाश तारेकर माहिती आहे. 19 बाईक ज्याच्या नावावर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये त्याचा संघ पराभूत झाला. मग या ठिकाणी हा आकाश पाहूया आपल्या संघासाठी काय करणार. कारण 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा नेहमीच चांगला फलंदाज नेहमी मानला जातो. पाहूया अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येताना अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसवला. निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलक स्थिर आहे तो 1 गडी बाद 32. 17 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकायला. कंपल्सरी चेसिंग हे या स्पर्धेचं एक मोठं लक्ष. यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न करेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्याच्या आवाक्यात नाही. चेंडू गेला तो अर्थातच वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधून सीमा पार गगनभेदी गगनचुंबी षटकार. अडतीस धावा धावपलक येतात. येणारी चेंडू बाकी 9. 11 धावांची गरज. षटकाराने सामन्याचं चित्र थोडंसं बदलले. पुन्हा एकदा आकाश चिंगारे खेळण्यासाठी तयार असेल आणि गोलंदाज साईस. डावखरा गोलंदाजा यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर नाही आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. मात्र घोषित स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. चांगलं क्रिकेट नवी मुंबईच्या माध्यमातून अर्थात ठाण्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते. आयोजकांचं जबरदस्त योगदान आणि प्रेक्षकांची देखील एक चांगली संख्या तुम्हाला इथे पाहायला मिळते. यूट्यूबमध्ये ची संख्या देखील आम्ही काही क्षणात तुमच्यापर्यंत देऊ. किती प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहेत. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. ठिकाणी पहा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणती चूक केली नाही. झेल घेतला आणि आणखीन एक फलंदाज बाद.
कारण भारताचा संपूर्ण विचार केला तर 53 शक्तिपीठं जी देवीची आहे त्यामधले 3.5 पीठं ही महाराष्ट्रातली आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर उस्मानाबादची अर्थातच रेणुका देवी आणि सप्तशृंगी वणीचे अर्धपीठ असलेली सप्तशृंगी. आपण सर्वांनीच या देवींचं निश्चितच या ठिकाणी दर्शन घेतलं असेल. अतिशय चांगली गीतं आमच्या डीजेच्या माध्यमातून येत आहेत. तर हा फलंदाज इथे आकाश चिंगारे बाद होतोय, ज्याने षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान दिलं. एकूण धावसंख्या धापलकावर येथे 2 गडी बाद 39 आणि नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये भावेश. धावपलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या अर्थातच 39. 10 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. तर डावखोर फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक फलंदाज म्हणतात. पाहूया पंचांच्या उजवीकडून डावखोरा गोलंदाज होता. या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. हा झेल घेतला जातोय आणि हा डावखोरा फलंदाज मात्र मैदानातून बाहेर होतोय. यावी 3रा धक्का बसला तो संघाला. मैदानातून परतला 0 धावसंख्येवर आणि असं वाटत होतं की आपण 32 धावांची जी भागीदारी पहिल्या 2 फलंदाजामध्ये झाली होती ती अमित कोहली आणि प्रीतम परब याच्यामध्ये, पण त्यानंतर विकेट पडत गेले. एका बाजूला प्रीतम परब नाबाद खेळतोय, अतिशय चांगलं योगदान त्याने आत्तापर्यंत दिले. 2 चौकारांच्या माध्यमातून 3 चौकारांच्या माध्यमातून त्याने आत्तापर्यंत धावा दिल्यात. त्या अर्थातच चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जो या ठिकाणी 22ची जागा घेणारा फलंदाज मैदानामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या सामन्यामध्ये थोडीशी रंगत आता मात्र पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर 3 षटकं 4 षटकं समाप्त झालीत. शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि लक्ष 10 धावांचं. ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी मैदानामध्ये 6 चेंडू आणि 10 धावा. सचिन शेवटचे षटक घेऊन येतोय. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय नेमकं घडणार आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत पंचांची प्रतीक्षा. हा चेंडू इथे जातोय, सुरेख योगदान, चौकार. दहा धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. या ठिकाणी वाडिश मिळांचं क्षेत्ररक्षकाला अर्थात ऑफ साईडला अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केला जातोय. चोवीस या धावसंख्येवर एका बाजूने एक सुरेख योगदान फलंदाज प्रीतम परबनी या ठिकाणी दिले आहेत. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर 8 धावांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पहा चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या जवळ या ठिकाणी चेंडू आपण पाहणार आहोत. पंचांची प्रतीक्षा करणार आहोत आणि हा शानदार फटका, एक सुरेख चौकार. चार चेंडू आणि 2 धावा. 24 या धावसंख्येवर खूप चांगलं योगदान इथे दिलं गेलं ते अर्थातच प्रीतम परबनी आणि बंड्या बॉईज अर्थातच
श्री दत्तकृपा या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण दुसऱ्या सामन्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या फेरीतल्या सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी आपण त्वरित आमच्या अतिथीकडे संपर्क साधा. पहा या ठिकाणी मात्र प्रीतम परबने चित्र कसं बदललं, लक्ष ठेवलं चेंडूवर, अकुटब्या चेंडूला त्यांनी सीमा पार केलं, चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि हे खरी योगदान असतं ते एक चांगल्या खेळाडूचं. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला नाही, चेंडू गेला तो अर्धा शॉट फाईन गेला. 1 धाव मिळाली संघाला आणि या एका धाव्याने 48 धावा, फक्त एका धावीची गरज आहे. येणारे 3 चेंडू आणि 1 धाव. 25 या धावसंख्येवर पावशतक प्रीतम परबचं. 3 चेंडू आणि एका धावीची गरज आहे. या दरम्यान यावेळी पहा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आणि धाव देखील विजयी पूर्ण केली जाते आपण इथे पाहिलं. आणि अशा प्रकारे हा सामना अर्थातच जिंकला जातोय. ते उमेश 11 अर्थात वरळी SPP संघ हा विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावदेवी गावठण संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मी श्री दत्तकृपा अर्थात बंड्या बॉईज मुंबई संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेक रेषामध्ये लगेच यायचं आहे, कारण पुढचा सामना तुम्ही पाहणार आहात आणि या सामन्याचा मानकरी 26 धावांचं योगदान देणारा 30 धावांचं योगदान देणारा फलंदाज प्रीतम परब याला सामनावीराचा मानकरी म्हणून पारितोषिक देण्यात येईल. त्याला विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, जिथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान